एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यावरून खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावलाय। एकनाथ शिंदेंचा आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही, विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा असा टोला खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय। कोंडलेल्या नगरसेवकांशी संपर्काची अनेक साधनं आहेत असंही राऊत म्हणालेत। शिंदेंकडील नवनिर्वाचित नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत असंही ते म्हणालेत। आज ताजलँड्स एंड मध्ये जेवायला जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय, त्यामुळे अनेक चर्चा आता सुरू झाल्या। महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं। जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले। याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा। त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात। जे 29 नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा। निवडून आले वगैरे ठीक आहे, पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिण्या भांडवलदारांच्या हातात जावी असं कोणालाच वाटणार नाही। एकनाथ शिंदे सोडले तर असं कोणालाच वाटणार नाही। जसं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विचारधारेसाठी वगैरे बंड केलं, तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये। लोकांनी पत्र लिहिलं, तुम्ही नक्की जाता ताजलँड एंडला? खरंच जाणार आहात? बघा की का जाऊ नये, नाही जायला काही तिकडे हरकत नाही, पण जाणार आहात? जाणार आहोत आम्ही। कोण कोण नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे। कोण बघा ना त्याच्यामुळे उगाच आमच्यावर संशय घेतला जाईल काहीतरी। मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे। उद्धव ठाकरेही जाऊ शकतात.